साप बघू शकता कसा पळालाय, पुढे गेला आणि हातात मी त्याला पकडलंय सुद्धा. आणि बघू शकता धामण आहे मित्रांनो, पकडायची खरंच काय गरज नाही आहे. मीटिंगमधले साप आहेत, एका बेळात 2 सुद्धा असू शकतात, कारण आता मीटिंग सीझन चालू आहे धामणचा. इमिडिएटली मला हातात साप घेऊनच व्हिडिओ करावा लागला. तर सर कसं काय दिसलं तुम्हाला? नाही मॅम, सकाळी मी आलो होतो इथे शेतामध्ये, हां तेव्हा ते जात होतं, तेव्हा मी बघितलं, मी तुम्हाला फोन केला, ठीक आहे. फोन केला. पकडायची गरज नाही, मी तुम्हाला फोनवरती सांगितलेलं, पकडायची गरज पण भीती होती. आणि ऊसामध्ये हा साप एकदा गेला होता, हाच काय सांगता येत नाही. आणि ऊस कामगारांनी अक्षरशः ऊस तोडायला सुद्धा नकार दिला आणि त्यामुळे मग त्यांचा ऊस पूर्ण जाळून काढावा लागला. त्यामुळे भरपूर नुकसान झालं. बघू शकता सापाची भीती केवढी आहे. हा तर बिनविषारी साप आहे. तर बिल खोल असतं, इकडचं काढायचं, ओढायचं नसते त्याला, तिथलं काढायचं. धामण आहे म्हणजे सोडून टाका तुम्ही, उलट तुमचं नुकसान आहे त्याला पकडून. सांगितलं ताई बरोबर आहे, परंतु काय आणि कामगार जे असतात, ज्या आळाने कामाला येतात, ती मग भीतात, घाबरतात आणि मग काम करायला नकार देतात. त्यामुळे मग आम्ही सुरक्षित ठिकाणी. आणि कधी कधी शेतकरी मारतात सुद्धा, यांनी मारली नाही चांगली गोष्ट आहे, पण कधी कधी कामगार लोक जे असतात ते मारतात सुद्धा. त्यापेक्षा याचा जीव जाण्यापेक्षा, शेतात राहण्यापेक्षा त्याला लांब आम्ही जंगलात तरी सोडतो रेस्क्यू करून. फार मोठा धामण जातीचा साप आहे मित्रांनो, बघू शकता. बघा कसा बिळामध्ये गेलेला होता. आता धामणचा मेटिंग सीझन चालू आहे, त्यामुळे ह्या दिवसात हे साप जुळतात. व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.